जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची न्यूज पोलीस भरती संदर्भात आहे, जे की महाराष्ट्रातले तमाम युवक आणि युवती पोलीस भरतीची वाट पाहतात, त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण न्यूज आहे। आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या पोलीस भरती संदर्भात अपडेट आपण पाहणार आहोत। आता महाराष्ट्रातल्या तरुणांचं म्हणणं असं आहे की पोलीस भरती असो की MPSCची परीक्षा असो, शिक्षक भरती असो की इतर सरळ सेवेच्या भरती असो, ह्या नियमित झाल्या पाहिजे। एवढी मोठी फी आपल्याला भरावं लागते आणि याचा आर्थिक ताण विद्यार्थ्यांच्या खिशावर बसत आहे। कुठेतरी हे थांबलं पाहिजे, कारण या अगोदर 1000 रुपये 1200 रुपये एका फॉर्मला भरायला लागतात। पहिले अशी कंडिशन नव्हती। महागाई वाढली तर एवढ्या प्रमाणात नाही वाढली, पण एवढे फी आणि किती सारे फॉर्म मागं जेव्हा निघाले लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर 5-5, 6-6 फॉर्म विद्यार्थ्यांना भरता आले नाही। या संदर्भात सुद्धा थोडं राज्य सरकारने विचार करावा। आणि तसंच आता पोलीस भरती संदर्भात म्हणायचं झालं की दरवर्षीच पोलीस भरती सुरू असते, पण आता जो राज्य सरकारनं क्रायटेरिया ठरवला आहे आणि याच्यातल्याच काही जागा रिक्त आहे, पण हे रिक्त जागासुद्धा लवकरात लवकर भरण्यात याव्या, कारण संरक्षण दल हा महत्त्वाचा विभाग असतो। कारण संरक्षण दलाच्या जागा जास्त आपल्याला खाली ठेवता येत नाही आणि दरवर्षीच वॅकन्सी करणं गरजेचं असते। टायटलच तुम्हाला दिसते, पोलीस दलात 33,000वर पदे रिक्त, आणि खाली दिसते महिला पोलिसांच्या 16.6% यामध्ये त्यांच्या पदाचा समावेश आहे। म्हणजे 16.6% ज्या रिक्त जागा आहेत त्या महिलांच्या आहे। 16.6% एकूण जागा किती आहे? 33,000वर पद रिक्त आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सध्या। दरवर्षी आपल्याला माहीत आहे वॅकन्सी किती येत असते। तर पहा, आता सविस्तर बातमी पाहू आपण। लोकसत्ता या पेपरमध्ये आलेली ही बातमी आहे। महाराष्ट्र पोलीस दलात 2,21,259 मंजूर पदापैकी 33,000वर पदे रिक्त आहेत। पहा, 2,21,259 जी महाराष्ट्र पोलीस दलात भरती होणार आहे एवढ्यांची, तर यामध्ये काही झाले आहे। तर आता यामधले जे पदं भरायचे राहिले ते 33,000 पदं रिक्त आहे सध्या। त्यात महिला पोलिसांचा 16.6% पदांचा समावेश आहे। 16.6% महिलांची आहे, अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे। पोलिसांच्या संकेतस्थळावरून 16.6% हे पदं रिक्त आहे महिलांचे। आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 1,00,000 लोकसंख्येमागे 222 पोलीस कर्मचारी असायला हवेत। मात्र भारतात हे प्रमाण 1 लाखामागे सरासरी 152च पोलीस आहे। पहा, आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार कायदा आणि सुव्यवस्था राखायची असेल तर 1,00,000 लोकसंख्येमागं 222 पोलीस असले पाहिजे, परंतु भारतात हेच प्रमाण 1,00,000 लोकसंख्येमागं 152च पोलीस आहे। तसंच आता यामध्ये तफावत किती आहे? मग 70 पोलीस काय पडत आहे? कमी पडत आहे। पुढं पहा, देशात पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये आहेत। येथे जवळपास 41%च पोलीस कर्मचारी कमी आहेत, त्यामुळेच या राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त दिसून येते। आता इथं बिहारचं उदाहरण दिलं आहे। बिहारमध्ये हे जे पोलीस भरती संदर्भातलं आहे तर यामध्ये पुष्कळच तफावत आढळते असं इथं समजते। तसंच तेलंगणात 28%, तर महाराष्ट्रात जवळपास 16.63%पेक्षा जास्त पदे काय आहे? रिक्तच आहेत। पहा, बिहारमध्ये 41% पदं रिक्त आहेत, तेलंगणात 28% आणि महाराष्ट्रामध्ये महिलांचे ते 16 इथं हे सगळं पोलिसांचे आहे। म्हणजे महिला आणि पुरुष 16.3% हे महाराष्ट्राचं प्रमाण आहे। म्हणजे बिहारमध्ये आपल्याला सर्वात जास्त पोलिसांचे पदं रिक्त आहे, म्हणूनच तिथं गुन्हेगारीचे प्रमाण जास्त दिसते। महाराष्ट्रात हे प्रमाण 16.3% आहे, तर तेलंगणा या राज्यामध्ये 28% आहे आपल्याला असं दिसत आहे। म्हणून आता लवकरात लवकर ही पोलीस भरती व्हायला पाहिजे आणि नक्कीच याच्या संदर्भात अधिक नवीन अपडेट येईनच आणि ते आपण सुद्धा चॅनलच्या माध्यमातून घेऊच। आता कौटुंबिक हिंसाचारात महाराष्ट्र देशात 4था आहे। महाराष्ट्र पोलीस दलात महिलांचा टक्का 33% असावा यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहे, परंतु सध्या स्थितीत राज्य पोलीस दलात महिला पोलिसांच्या मंजूर संख्येच्या तुलनेत 16%पेक्षा जास्त
जागा रिक्त आहेत आणि महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात 4थ्या क्रमांकावर आहे. आता इथंही आपल्याला समजते की पोलीस भरतीमध्ये महिलांचं प्रमाण वाढायला हवं आणि ते वाढत आहे, वाढताना आपल्याला दिसत आहे. नक्कीच आता पोलीस भरती संदर्भात ही महत्त्वाची न्यूज आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे आणि नक्कीच आपल्याला एक थोडी दिशा मिळालेली असेल की आता सध्या पोलीस दलामध्ये किती जागा रिक्त आहे आणि किती जागा भरता येणार आहे. नक्कीच याही वर्षी समजा 25मध्ये याड कमसे कम 12,000 पोलीस भरतींची तर नक्कीच येणार आहे असं आपल्याला इथं सांगता येईल. 12 ते 15,000 किंवा 10,000 8,000 पोलीस भरतीची वॅकन्सी नक्कीच येणार आहे असं आपल्याला इथं समजते. पहा, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.